या अपघातासंदर्भात रोहित पवार यांनी शंका व्यक्त केलेली आहे। उड्डाणापूर्वी विमानाची तपासणी झाली होती का असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला। विमानामध्ये आधीपासूनच बिघाड होता का असं सुद्धा ते म्हणालेले आहेत। रोहित पवार यांनी उपस्थित केलेला प्रश्न आपण बघतोय। उड्डाणापूर्वी विमानाची तपासणी झाली होती का, विमानामध्ये आधीपासूनच बिघाड झाला होता का, हा प्रश्न सुद्धा रोहित पवारांनी आजच्या पत्रकार परिषदेदरम्यान उपस्थित केला। VSR कंपनीचा इतिहास संशयास्पद असल्याचं सुद्धा रोहित पवार या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले। विमान देखभाल कंपन्यांमध्ये प्रफुल्ल पटेल आहेत असा उल्लेख रोहित पवार यांनी केला। अपघातानंतरही मुख्यमंत्री आणि इतर मंत्री VSR ची सेवा का घेतायत हा देखील प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केलाय। वैमानिक अचानक का बदलले याबाबतचा सुद्धा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। वैमानिक दारू पिऊन कामावर आला होता का असं देखील रोहित पवारांनी विचारलं। सरकारी माहिती पत्रकातल्या तपशिलामध्ये फरक का आहे हा देखील प्रश्न उपस्थित केलेला आहे रोहित पवारांनी। वैमानिकाने रनवे 29 ऐवजी रनवे 11 का मागितला, त्याचबरोबर पुरेशी दृश्यमानता नसताना उड्डाण का केलं हा प्रश्न आणि ही शंका सुद्धा रोहित पवारांनी उपस्थित केली। वैमानिकाला अपघात घडवायचाच होता का असा देखील प्रश्न रोहित पवार यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आजच्या पत्रकार परिषदेदरम्यान। त्याचबरोबर आणखी एक मुद्दा त्यांनी उपस्थित केला। अजित पवार यांनी काचेच्या बॉटलमधून पाणी पिणं का सुरू केलं असं देखील त्यांनी विचारलं। अपघाताचा तपास परदेशी कंपन्यांकडून करा असं रोहित पवार म्हणाले।